जळगावच्या पाचोऱ्यामधल्या कोकडी वाकडी जलाशयातून अनधिकृतपणे पाण्याचा उपसा. पाणी उपशामुळे कुऱ्हाड गावाला पाणी टंचाईच्या झळा. जलाशयातील अनधिकृत वीज पंप काढण्याची ग्रामस्थांची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये 77 लघुसिंचन प्रकल्पांनी यंदा मार्च महिन्यातच गाठला तळ. त्यामुळे उन्हाळी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता. नाशिकच्या येवला शहरातील काही भागामध्ये नळांना दुर्गंधीयुक्त गढूळ पाण्याचा पुरवठा. दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ. प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी. कुर्डुवाडी शहराला 7 दिवसाआड पाणी पुरवठा. संतप्त महिलांचा कुर्डुवाडी नगरपालिकेवर घागर मोर्चा. महिलांकडून कुर्डुवाडी नगरपालिकेचा निषेध. वाशिममध्ये सध्या मोठ्या प्रमाणात जलतारा प्रकल्प राबवण्याचं काम हाती. कोंडाळा झांबरे गावामध्ये कर्मचाऱ्यांकडून श्रमदान करत जलतारा शोष खड्डे भरून काढण्याचं काम हाती. भंडाऱ्याच्या तुमसर मोहाणीमधील आंधळगाव भागामध्ये अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी धोक्यात. पाण्याअभावी धान शेतीला भेगा. 12 तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालन्यामधल्या वडीगोद्रीमधील शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या. लवकरात लवकर शेतीसाठी वीज देण्याची मागणी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. मागच्या 15 दिवसांपासून वीज पुरवठा नसल्यानं टरबूज द्राक्षांसह फळबागांना फटका. पुण्याच्या शिरूरमधील पिंपरी दुमालामध्ये 9 किलोपेक्षा जास्त वजनाचं कलिंगड. 2 एकरामध्ये 68 टन कलिंगडाचं भरघोस उत्पादन. वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये करडईचं क्षेत्र वाढलं. कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली उत्पादनही वाढणार. नंदुरबार बाजार समितीमध्ये गव्हाची आवक वाढली. लोकवन गव्हाला प्रति क्विंटल 2500 ते 2700चा दर, तर ग्रीन गोंदमाळाला 2750 रुपयांचा दर. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. गोंदियामध्ये मोहफूल संकलनातून मिळतोय ग्रामस्थांना हंगामी रोजगार. पहाटेपासून ग्रामस्थ मोहफूल गोळा करण्यात व्यस्त. दरवर्षी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहफुलांचं उत्पादन. जळगावच्या बोदवडमधील धानखेडा शिवारात काढणी केलेल्या हरभरा चोरट्यांकडून लंपास. अज्ञात चोरट्यांनी हरभरा लंपास केल्यानं 2 ते 3 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. रत्नागिरीमधल्या चिपळूणच्या भिले गावात जंगलतोड. रस्त्यानजीक लाकडाचे डेपो. मात्र याकडे वन अधिकाऱ्यांची डोळेझाक. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यातच तापमानाचा पारा 40वर. एप्रिल मे महिन्यामध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्यता. कामाशिवाय घराबाहेर पडू नये. प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन. धुळ्यामध्ये 3 दिवसांपासून तापमानामध्ये वाढ. तापमान वाढीमुळे शहरालगतच्या महामार्गावरील वर्दळ कमी. तापमान आणखी वाढण्याची शक्यता. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. अमरावती जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर. मार्च महिन्यातच तापमान वाढल्यानं अमरावतीकरांच्या जीवाची लाहीलाही. वर्धा जिल्ह्यामध्ये 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. गेल्या 2 दिवसांपासून सोलापुरातील तापमानही 40शी पार. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. अमरावतीत 20 मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रामध्ये भरणार. वाढत्या तापमानामुळे निर्णय. कडक उन्हाळ्यामध्ये लहान विद्यार्थी परीक्षा कसे देणार? विदर्भातील पालक शिक्षक संघटनांचा सरकारला सवाल. विदर्भात एप्रिलमध्ये पारा 45 अंशांपार जाण्याची शक्यता. नंदुरबारच्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यामधील 36 गाव आणि 315 पाड्यांना वीज पुरवठा मिळणार. गाव पाड्यांना वीज पुरवठा मिळावा यासाठी शासनाकडून 14 कोटी रुपयांची मंजुरी. हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं ढोल बजाव आंदोलन. अवैध रेती उपसा बंद करण्याची मागणी. चंद्रपूर एसटी आगारामध्ये वाहक चालकांनी बंद पुकारला. शहराच्या वेशीवर झालेल्या एसटी अपघाताच्या घटनेविरोधात चालक वर्ग आक्रमक. मृत वाहकाला 50 लाखांची नुकसान भरपाई देण्यासह संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. लातूरमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणी 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. बनावट आधार कार्ड, खोटं शपथपत्र जोडून जन्म प्रमाणपत्र बनवल्यानं शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल. नाशिक शहरामध्ये रस्त्यांची दुरवस्था. त्यामुळे रस्ते मलवाहिका दुरुस्तीसाठी 50 कोटींच्या निधीला मंजुरी. आता रस्ते दुरुस्तीचं काम कधी होणार याकडे नागरिकांच्या नजरा. लातूर जिल्ह्यामध्ये साकोळी इथल्या व्हिक्टोरिया फूड प्रोसेसिंग कारखान्याला आग. आगीचं कारण अस्पष्ट. कारखाना आमदार संभाजी निलंगेकर यांच्या मालकीचा. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात. सुदैवानं जीवितहानी नाही. आमदार सुरेश धस बीडमधील मच्छिंद्रनाथ गडावर. धसांकडून समाधी मंदिराच्या कामाची पाहणी. मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी मंदिर गर्भदर्शनाचं काम सुरू. तुळजाभवानी मंदिराच्या कामाची जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांच्याकडून पाहणी. तुळजाभवानी मंदिराच्या शिखर बांधकामाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पाहणीला महत्त्व. बारामतीच्या डोर्लेवाडीमध्ये तुकाराम बीच सोहळ्याची तयारी पूर्ण. तुकाराम महाराज मंदिर परिसरामध्ये 50,000 स्क्वेअर फुटांचा भव्य मंडप. अहिल्यानगरच्या लोणीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पशुखाद्य प्रकल्पाचं मंत्री राधाकृष्ण विखेंच्या हस्ते भूमिपूजन. शेतकऱ्यांना कमी भावात दर्जेदार पशुखाद्य मिळवून देण्यासाठी या प्रकल्पाचा फायदा होईल. विखेंकडून विश्वास व्यक्त. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा वाद तापण्याची चिन्ह.
शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्याची मागणी, यासाठी कोल्हापुरात उद्या हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला विरोध, विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये स्थगन प्रस्तावावरून गोंधळ, काळ्या फिती बांधून नामविस्ताराला विरोध दर्शवला. वाशिम जिल्ह्यामध्ये आरटी अंतर्गत 2025-26 साठी 861 मोफत प्रवेश निश्चित, 267 जागा रिक्त असल्यानं प्रतीक्षा यादीकडे पालकांचं लक्ष. धाराशिव जिल्ह्यामधील 542 ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्व रद्द, वेळेमध्ये जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं कारवाई. उमरगा तालुक्यामध्ये सर्वाधिक 145 ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई. साताऱ्याच्या पाटण तालुक्यामधील 5 अतिदुर्गम गावामध्ये प्रथमच दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा सुरू, ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त. गायरान वाचवा मोहिमेचा लॉंग मार्च कराडहून साताऱ्यामध्ये दाखल, शेतकरी, युवक आणि महिलांचा मोर्चामध्ये सहभाग, प्रकल्प रद्द करण्याची मागणी. अहिल्यानगरच्या दाणेवाडीमध्ये विहिरीमध्ये आढळलेला मृतदेह बेपत्ता माऊली गव्हाणेचा असल्याचं निष्पन्न, एका विहिरीमध्ये पोत्यामध्ये 2 हात आणि शीर नसलेला मृतदेह आढळला, तर दुसऱ्या विहिरीमध्ये मृतदेहाचं शीर आढळलं. अहिल्यानगर हत्याकांडमधील मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करणार, काही धागेदोरे पोलिसांच्या हाती, लवकरच गुन्ह्याचा छडा लावला जाईल. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची माहिती. आमच्या मुलाची हत्या करून त्याचे अवयव छिन्नविछिन्न केलेत, आरोपीला अटक करून आमच्या कुटुंबाला न्याय द्या, अन्यथा आमरण उपोषण करणार, माऊली गव्हाणेच्या कुटुंबियांचा आक्रोश. रायगडच्या माथेरान शहरामध्ये मध्य रेल्वेच्या विश्रामगृहात काम करणाऱ्या कामगाराची हत्या, मोबाईलच्या वादातून 3 कामगारांमध्ये हाणामारी, माथेरान पोलिसांकडून दोघांना अटक. नाशिकमध्ये एका कोरड्या विहिरीमध्ये अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला, येवल्याच्या सायगावातील रामवाडी परिसरातील घटना, पोलिसांकडून अधिक तपास सुरू. नागपुरात राहत्या घरातून गांजा विक्रीचा प्रकार, कळमना पोलिसांकडून आरोपीला अटक, घरातून 1 किलो 256 ग्रॅम गांजा हस्तगत, पोलिसांकडून अधिक तपास. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये गौण खनिजाची अवैध चोरी करणाऱ्यांवर तहसीलदारांची धडक कारवाई, गिरणा नदीपात्रामध्ये अवैधपणे गौण खनिजाचं उत्खनन करणारे जेसीबी. बुलडाणा जिल्ह्यामधल्या आवार गावामध्ये 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी, दोन्ही गटातील तब्बल 36 जणांवर गुन्हे दाखल, तर आतापर्यंत 22 जणांना अटक. नाशिक शहरामध्ये अनधिकृत रिक्षा चालकांचा हैदोस, सर्वसामान्य प्रवाशांवर दादागिरी, शालिमार चौकामध्ये गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून रिक्षा चालकांची एका कुटुंबाला बेदम मारहाण, महिलांनी हात जोडून माफी मागूनही रिक्षा चालकांची गुंडगिरी. पंढरपूर शहरामध्ये तब्बल 208 किलो गोमांसाची विक्री, पोलिसांनी संबंधितांना घेतलं ताब्यात. शहरातील जुनी पेठमधील मटण मार्केटमध्ये गोमांसाची विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांचा छापा, पोलिसांची दोघांवर कारवाई. वर्ध्याच्या सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 2 सराईत गुन्हेगार हद्दपार, हद्दपारीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पोलिसांची कारवाई. बीडमध्ये आश्रमशाळेतील शिक्षकाची फेसबुक पोस्ट करत आत्महत्या, 18 वर्षांपासून वेतन नाही, संस्था चालकाकडून मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप, धनंजय नागरगोसे असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव. तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर किल्ले शिवनेरीवर दीपोत्सव साजरा, फाल्गुनी पौर्णिमेच्या रात्री साजरा करण्यात आलेल्या दीपोत्सवात हजारो पंथांनी शिवनेरी किल्ला उजळून निघाला. भंडारा जिल्ह्यामधल्या करडीमध्ये गरदेव यात्रा, यात्रेला हजारो नागरिकांची उपस्थिती. अकोल्यामध्ये वाहतूक पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली अनोख्या पद्धतीनं जनजागृती, फ्लॅश मॉबमध्ये विद्यार्थ्यांकडून हेल्मेट घालून नृत्य करत जनजागृती. नागपूर शहरामधील अनधिकृत बांधकामं नियमित न करण्यासाठी नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका, अॅडव्होकेट प्रवीण डहाट यांची नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका, 2000 अनधिकृत बांधकामं नियमित करण्याची योजना. जळगावच्या मळनेरमध्ये दुचाकीनं घेतला पेट, आगीमध्ये दुचाकी पूर्णपणे जळून खाक, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांच्या भगिनी सुदैवानं बचावल्या. पुणे पोलिसांचं धिंड पॅटर्न सुरूच, आंबेगावात दहशत माजवणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड, पोलिसांनी गुंडांना डोफ्यावर बसून रस्त्यावर चालवलं, अटकेतील आरोपी तोडफोड, राडा, मारामाऱ्या करण्यास सराईत. नाशिकमध्ये ऑनलाईन टास्कच्या बहाण्यानं युवकांना 19 लाखांचा गंडा, गेल्या 6 महिन्यामधील ही 10वी घटना. नागपुरात 104 ग्रॅम एमडी ड्रग्जसह 3 आरोपींना अटक, आरोपींकडून 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, गणेशपेठ पोलीस आणि एनडीपीएस पथकाची संयुक्त कारवाई. पुण्याच्या शिरूरमधील टाकळी हाजी वडनेर परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्या जेरबंद, परिसरात मोठ्या प्रमाणात बिबटे असल्याने त्यांचाही बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी.